नमस्कार, सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। छत्रपती शिवाजी महाराजांची 394वी जयंती इंद्रायणी विद्या मंदिर शिक्षण संस्थेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। महाराजांचा पराक्रम हेच आपले खरे संचित असल्याची भावना इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योजक रामदासजी काकडे यांनी व्यक्त केले। या प्रसंगी संस्थेचे सचिव चंद्रकांत शेटे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी मलगे, बी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय आरोटे, डी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक जी एस शिंदे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रुपेश पाटील, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रमोद बोराडे, गोरख काकडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी मलगे यांनी केले। यावेळी तळेगाव येथील दंत चिकित्सक व शिवव्याख्याते डॉक्टर प्रवीण माने यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले। छत्रपती शिवराय म्हणजे खरा आदर्श आणि आपल्या आयुष्याला झालेला परिस्पर्श आहे। ध्येय उच्च आणि उदात्त आणि प्रामाणिक असेल तर असामान्य पराक्रम जगवता येतो, ही मोठी शिकवण शिवचरित्रातून मिळते, असे गौरवोद्गार डॉक्टर माने यांनी काढले। यावेळी पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ, राणी सईबाई यांच्या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या। यावेळी पालखीतून छत्रपती शिवरायांची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। आज या ठिकाणी जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज आज त्यांचा कार्यकाल पाहिला तर 450 वर्षाच्या पेक्षाही जास्त झालेला कार्यकाल, आणि हा कार्यकाल महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभर एक गारूड म्हणून राहिलेला आहे लोकांच्या मनावरती। हा का राहिला आणि कशासाठी राहिला, आणि ह्या युवकांमध्ये, सगळ्या महाराष्ट्रामध्ये, सगळ्या भारतामध्ये ह्या 3 नावांनी काय जादू केली हे पाहिलं, आणि त्यांचं जीवन जर पाहिलं आपण तर त्यांच्या जीवनाचा एक एक भाग जर आपण घेतला तर आपलं आयुष्य कुठल्या कुठं खूप चांगलं निघून जाईल। एक 2-3 उदाहरणच आपल्याला देतो। 16व्या वर्षी स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेणं, आणि ही शपथ घेत असताना 16व्या वर्षीच हे हिंदवी स्वराज्य व्हावं। हिंदवी स्वराज्याचा अर्थ फक्त हिंदूंचं स्वराज्य नाही तर सगळ्या समाजाचा आणि सगळ्या जाती धर्माचं एकत्रित असं राज्य व्हावं, ही इच्छा एका 16 वर्षाच्या बालकाने आणि एका उभरत्या युवकाने निर्माण करणं, आणि ज्याने आपल्या 50 सवंगड्यासह स्वराज्याची शपथ घेणं, आणि ती शपथ घेत असताना आपल्या आईलाच आपलं गुरु मानून हे स्वराज्य 50 लोकांवरती, 50 शिपायांवरती स्थापन केलेलं स्वराज्य छत्रपती ज्यावेळेस गेले त्यावेळेस 1.5 लाख सैन्य छत्रपतींकडे होतं। ते वाखाणण्यासारखं काम एका युवकाने केलेलं आहे। त्यांच्याकडनं जी अपेक्षा तुमच्याकडनं येऊ द्या, हे अतिशय महत्त्वाचं आहे। दुसरी गोष्ट एक त्यांच्या जीवनातली की कुठलंही युद्ध असेल तर युद्धापूर्वीचा केलेला अतिशय बारीक असा अभ्यास, तो अभ्यास प्रतापगडच्या युद्धामध्ये आपल्याला जाणून येतो की शत्रू प्रबळ आहे, आणि ह्या प्रबळ शत्रूला जर नामोहरम करायचं असेल तर त्याची मानसिकता खर्ची करायची असेल, त्याचं सैन्यबळ खर्ची करायचं असेल, आपल्या लोकांमधली उमेद जाणवायची असेल तर अफजल खानाचा धडा हा जागतिक इतिहासातल्या लढाईमध्ये, जागतिक इतिहासात जे अभ्यास करायचे असेल त्या अभ्यासामध्ये या कांता राजाचा अभ्यास जगामध्ये केला जातो। स्वराज्याच्या यशाचं सगळ्यात मोठं जमक काय होतं, ते सगळ्यात मोठं जमक होतं छत्रपती शिवाजी महाराजांची बुद्धी, तल्लख बुद्धी, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं नियोजन। कारण मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत आहे, लक्षात घ्या, स्वराज्य हे जे स्थापन झालं, हे जे घडलं, याच्यामध्ये नियोजनाचा विजय फार मोठा आहे मित्रांनो, फार म्हणजे प्रचंड मोठा आहे। तर हे नियोजन म्हणजे काय? हा नियोजन म्हणजे एक छोटासा शब्द आहे मित्रांनो,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत मी तुम्हाला एक सांगेल मित्रांनो, आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो. मानतो की नाही मानत? मानतो की नाही मानत? मग आदर्श म्हणजे काय मित्रांनो? तर आदर्श म्हणजे अशी व्यक्ती किंवा अशी विचारसरणी ज्याच्याकडे पाहून, ज्याचा इतिहास आणि वर्तमान लक्षात घेऊन आपल्याला असं वाटेल की हो, आम्हाला यांच्यासारखं व्हायचं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय, जो अख्ख्या जगाला माहिती आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्तमान काय, तर आज 350 वर्षानंतर ही पिढी इथं त्यांच्या जयंतीनिमित्त भेटतीये. आज अख्ख्या महाराष्ट्रभर हा दिवस सण म्हणून साजरा होतोय. हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा वर्तमान. आणि हा इतिहास आणि हा वर्तमान का आहे मित्रांनो, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो नियोजनाचा भाग होता, या नियोजन शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. म्हणजे काय, तर नियतीच्या छाताडावर खय्या खय्या नाचण्याची कॅपॅसिटी असणारा माणूस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे.